सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 26 तारखेला दत्त जयंती आहे आणि आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी महाराजांना आणि दत्त महाराजांना भेटवस्तू द्यायच्या आहेत. आता बघा, तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? तर बघा, आपला जर वाढदिवस असेल तर आपल्याला कोणीतरी भेटवस्तू द्यावी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात अशी एक अपेक्षा असते. आता अपेक्षा असणं चुकीचं आहे का? तर नाही. आपल्याच माणसांकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर असंच महाराजांना आणि दत्त महाराजांना सुद्धा वाटत असेल, की ही जी सगळी माझी मुलं आहेत, ह्यांनी मला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजेत. तर आता तुम्ही म्हणाल, की महाराजांनी सगळं बनवलंय आणि महाराजांना कुठली अशी वस्तू, भेटवस्तू आपल्याला देता येईल, की जी आपण स्वतःहून त्यांना देतो. कारण आपण म्हणतो ना, की चराचरात स्वामी आहेत, दत्त महाराज चराचरात आहेत. म्हणतात, की मम वंशे जीवलोकी, म्हणजे प्रत्येक अंश हा भगवंताचा आहे. म्हणजे प्रत्येक जीवात शिव आहे असं म्हटलं जातं. तर आपण कुठली अशी भेटवस्तू आपल्या स्वामींना, दत्त महाराजांना देऊ शकतो, की ते त्यांनीच सगळ्या बनवलेल्या आहेत. तर अशी एक गोष्ट आहे जी आपण आपण आपल्या दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना देऊ शकतो. तर बघा, तुम्ही म्हणाल, आम्ही तर केंद्रात अन्नदान करतो किंवा मठात अन्नदान करतो किंवा केंद्रात बऱ्याचशा गोष्टी अशा देतच असतो. पण बघा, ह्या सगळ्या आपल्या स्वामींनी, दत्त महाराजांनी बनवलेल्याच वस्तू आहेत. तर ह्या आपण देत असतो. पण अशी एक गोष्ट आहे जी स्वामींनी नाही बनवली, नाही दत्त दत्त महाराजांनी बनवली. अशी एक गोष्ट आहे. कितीही विचार केला तरी ती गोष्ट आपल्याला सापडत नाही. पण मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने नक्की ऐका. मग तुम्हाला कळेल की कुठली अशी गोष्ट आहे, कुठली अशी वस्तू आहे जी आपण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना देऊ शकतो. तर आपण आता सगळ्या सेवा चालू केलेल्या असेल, कोणाचा संकल्प असेल, कोणाची कुठली सेवा चालू असेल, कारण 26 तारखेपर्यंत आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं आहे. आपल्या मनातल्या इच्छा बोललेलो असू आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, ह्यासाठी आपण सेवा करत असतो. अगदी रोजच्या रोज आपण काहीतरी आपल्या देवांकडे, आपल्या स्वामींकडे, जे कुठली तुम्ही देवांना मानत असाल त्या देवांकडे आपण रोजच्या रोज काही ना काहीतरी हात पुढे करून मागतच असतो. भले त्या आपल्या इच्छा पूर्ण होत या ना होत, पण आपण रोजच्या रोज काहीतरी मागत असतो. तर आपल्याला 26 तारखेला काय करायचं आहे? दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, आपण मंदिरात जात असाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जात असाल किंवा आपल्या केंद्रात जात असाल किंवा आपल्या मठात जात असाल, जिथे कुठे तुम्हाला त्या दिवशी वेळ असेल, त्या दिवशी तुम्ही जाणार असाल. कारण प्रत्येकजण त्या दिवशी आपला थोडासा वेळ तरी काढून त्या दिवशी आपल्या स्वामींना, दत्त महाराजांना भेटण्यासाठी जाणारच. तर काय करायचं आहे? जर तुम्हाला मंदिरात जाता आलं नाही, काही कारणास्तव तुम्ही जाऊ शकलात नाही. महिलांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेममधून महिला जर बाहेर निघाल्या नाही, तर मंदिरात, मठात जाऊ शकत नाही. तर त्यांनी घरातूनच असं स्वामींना किंवा दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. का मी येऊ शकत नाही, पण आजपासून मी असा एक संकल्प करतो किंवा संकल्प करते. तर काय? आत्तापर्यंत जी कुठली भक्ती केलेली आहे, ती फक्त मी कुठला आणि कुठला तरी स्वार्थ घेऊन भक्ती केलेली आहे. आजपर्यंत जी कुठली भक्ती केलेली आहे, ती तुम्ही मला फळ द्याल या स्वार्थाने मी केलेली आहे. पण आज दत्त जयंती आहे, म्हणजे आज तुमचा जन्मदिवस आहे. तर आजच्या दिवसापासून जी कुठली तुम्ही एक 5 मिनिटाची सेवा असाल किंवा 2 मिनिटाची सेवा असेल, ती सेवा अगदी निस्वार्थी, अगदी निस्वार्थी पूर्ण वर्षभर मी करेन. त्याच्यात मी कुठल्याच प्रकारचा खंड पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. पडला तर स्वामी किंवा दत्त महाराज आपल्याला शिक्षा करत नाही हो, पण संकल्प करा. किंवा संकल्प न करता सुद्धा तुम्ही ही गोष्ट म्हणू शकता, की आज मी काही एखादा अध्याय वाचणार आहे किंवा एखादा गुरुचरित्र स्वामी सच्चरित्र सारामृत आहे, हे जे वाचन करणार आहात किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहात, तर ह्याचं कुठल्याच पद्धतीचं फळ न देता फक्त माझी भक्ती, निस्वार्थी भक्ती म्हणून मी हे करणार आहे. तर हीच जी भेटवस्तू आहे हे मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे ही जी भेटवस्तू बघा, जी आपण आपला अनमोल वेळ, आपण म्हणतो ना धावपळीत मला काहीच जमत नाही, तर आपला अनमोल 5 मिनिटाचा वेळ जरी आपण आपल्या महाराजांसाठी काढून 5 मिनिटाची सेवा कुठलीही केली, तरी महाराजांना सुद्धा आपण न काही मागता आपल्याला महाराज सगळंच काही देतील. कारण तुम्ही मागा किंवा नका मागू, स्वामी आपल्याला सगळंच देतात. तर ही 5 मिनिटाची वेळ जी आहे,
निस्वार्थ केलेली भक्ती, ह्या ही भक्ती म्हणजे स्वामींना गिफ्ट असेल, भेटवस्तू असेल, तर ह्या दिवशी नक्की असा संकल्प करा आणि मग बघा आपल्या आयुष्यातलं किती सोनं होतं. आयुष्य सोनंच होऊन जाईल, कारण ही जी भक्ती आहे ही निस्वार्थी भक्ती असेल. तर अशी ही भेटवस्तू आपल्याला स्वामींना द्यायची आहे. तर हे जे मी सांगितलेलं आहे, हे प्रत्येकाने नक्की लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जर कोणाला WhatsApp करायचा असेल, तर नक्की WhatsApp शेअर करा. कारण असा व्हिडिओ प्रत्येकाने बघायला पाहिजेत, ऐकायला पाहिजेत. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ हा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला आहे, की अशी भक्ती नक्की करा. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.